तर सप्रेम जय भीम पब्लिक, जय शिवराय मित्रांनो. तर तुमच्या सर्वांचा लाडका गॅमलर आहे. तर बघू शकता गाईस, आम्हाला जायचं होतं जे अजिंठाला. तर अजिंठाला कसं जायचं हे माहीत नव्हतं, म्हणून आम्ही सर्वजण इथं बसलो डिस्कस वगैरे करून. तर असं करून आलं की आम्हाला जायचं होतं कारमध्ये. तर बघू शकता मी सकाळी कधी लवकर उठत नाही, पण आम्हाला जायचं होतं बाहेर म्हणजे अजिंठाला, म्हणून मी उठलो सकाळी आणि पाणी भरल्याच्या नंतर बघू शकता मला करायची होती आंघोळ. मग मी हीटरला लावलं पाणी आणि तापत ठेवल्याच्या नंतर बघू शकता तुमचा आंघोळ करून कसा दिसायला. त्यानंतर तुम्हाला काय चांगल्याप्रमाणे बघू शकता आम्ही चालू आहोत अजिंठाला. दाखवता आपला नाश्ता दाखव समज केले बघा नाश्ता सगळं नाश्ता मिष्टा पाणी मिनी घेऊन चालू आता. दाखवून दिलेले आहे स्टॅटिक बॉय. कोण आहे स्टॅटिक? मी आहे रे. अरे सॉरी. आमचा अख्खी बाबा आहे स्टॅटिक बॉय. कोणा घेतली 200 रुपये पॅन्ट 100 रुपये शर्ट. बरोबर नाही उतरत जाऊ दे बा आता. चलो काय चालू मला अजिंठाला. आता आमची कार येत आहे आमच्या इथे. बघता युवराज टॉप क्लास फोटो काढायची होती. फोटो काढल्याच्या नंतर बघू शकता आमची टीका कार आमच्या हाऊसमध्ये आल्याच्या नंतर आकी गुळवे आणि पाठमचे यांच्या थोडा राडा झाला पुढे बसण्यासाठी. त्यांचा राडा बघून आम्ही बसलो पाठीमागे. तर पाठीमागे बसल्यानंतर बघू शकता हे दोघं एकमेकांच्या मांडीवर बसलेत. यांच्या पाठीमागे आम्ही बसलो, आमच्या पाठीमागे युवराज आणि भाऊकी बसले. तर बघू शकता मी रोहन आणि पंकज सोबत बसलो, युवराज आणि भाऊकी पाठीमागे बसलेत. तर आमच्या मामाला म्हणले आम्ही गाणे लावा, VIP गाणे लावले मामानी. त्यानंतर आना पडेगा आना पडेगा. फायनली मित्रांनो बघू शकता आम्ही पोहोचलो अजिंठामध्ये. तर इथून पैदल चालून आम्हाला जायचं आहे शटल बस स्टॉपला. तर रस्त्यामध्ये आम्हाला एक शॉपिंग प्लाझा छोटंसं मार्केट दिसलं होतं. त्या ठिकाणी आम्ही गेलो. तुमच्या भावाला टोपी आवडली होती पण महाग होती म्हणून तुमच्या भावाने घेतली नाही. तर मग आम्ही जात होतो शटल बस स्टॉपला. तर बघू शकता आमच्या मित्रांना तर काही काम धंदा नाही, जिथे गेले तर फोटो काढायचं बघतात. त्यानंतर त्या ठिकाणी आपले फॅन लोक आपल्याला भेटले होते. बघू शकता आपल्याला हाय वगैरे करत आहेत. बघू शकता मित्रांनो एवढी पब्लिक सर्व त्या बसची वाट बघत होती. तर मग फायनली गाईज तर बस आली होती. तर ही लाईन लागत होती, आम्ही एकदम पाठीमागे होतो. त्यानंतर बसमध्ये बसल्यानंतर एवढं गार वाटली माईच्या सांगू सगळं काय तुम्ही आता एसटी आहे का एसटी पुरी एसटी फुल एसी गाडी इथं बसणार रे. मी तुटीच्या मला बस बघू शकता माझा भाऊ फुल एसी गाडी आहे. मोरया हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर फायनली मित्रांनो तुमचा भाऊ पोहोचला केवज मध्ये. तर बघू शकता उतरता तुमच्या भावाला भेटले फॅन लोक म्हणजे नन्हे मुन्ने पॅरेचे बच्चे. तर तुमचा भाऊ झालता लई खुश. त्यानंतर हे लहान मुलं आणि ते बाकीचे माणसं इथून एंट्री मारत होते, पण तुमच्या भावाला VIP एंट्री होती. आणि तुमच्या भावामुळे तुमच्या मित्रांना त्यांच्या म्हणजे माझ्या मित्रांना VIP एंट्री होती. त्यानंतर बघू शकता आमची बॅग वगैरे चेक झाल्याच्या नंतर आम्ही तिथून मग निघल्याच्या नंतर तर पब्लिक बघू शकता तुमच्या भावाने तिकीट काढलेलं आहे. 8 तिकीट आहे 8. तर आता आम्ही म्हणतात तसं आम्ही किवस बघण्यासाठी वरी जात होतो. तर तसंच आम्हाला एवढा खतरनाक आणि बघू शकता पूर आजूबाजून सगळीकडे जंगल आहे. जंगलमध्ये कसं हे अजिंठा किवस बांधली आपण विचार करू शकता. त्यानंतर बघू शकता आमचा आदित्य टोटे कसा राजा महाराजांसारखा येत आहे. तरी डोली सिस्टम खाली ठेवलेली होती आणि हे जे बुजुर्ग लोक असतात त्यांना चढता येत नाही त्यांच्यासाठी एक बनवलेली सिस्टम आहे. पण बघू शकता हे न सांगता खालून वरून घेऊन आलेत. त्यानंतर शिवा खाऊन त्यांना पुन्हा त्या ठिकाणी ठेवावं लागलेली आहे. बघू शकता आमचे नालायक मुलं. त्यानंतर आम्ही पोहोचलो मग गुफा नंबर 1 ला. तर बघू शकता अशा टोटल गुफा 29 आहेत आणि तुम्ही कोणत्याही गुफामध्ये बघलं तर तुम्हाला तिथं फक्त बुद्धांची स्टॅच्यू दिसेल. आणि या 29 गुफापैकी 4 चैत्य आहेत आणि 25 विहार आहेत. विहार काय असते तर विहार हे पहिलेच्या लोकांचे राहण्याचे स्थान असते. चैत्य काय असते तर ते प्रार्थनास्थळ असे मानले जाते.
सगळ्या गुफा बघून झालत्या तर बघत आम्ही जातो मग वॉटरफॉलला. बघू शकता पब्लिक उंच मोठ्या मोठ्या पहाडी आहे तिथे. वातावरण नेचर एवढं खतरनाक आहे काय सांगूच नका तुम्ही. शकता आम्ही पोहोचलो मग वॉटरफॉलला. तर अशा प्रकारे आमचं इथंच ब्लॉग संपते. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय बाय पब्लिक.